गाथा घेऊनच भरारी तू नारी घेऊनच भरारी साज शृंगार करी प्रभावित कुणा साज शृंगार करी प्रभावित कुणा सह्याद्रीच्या कड्यामधून ही आरोळी घुमली एकमुखाने करता गर्जना धरती ही दुमदुमली हा सह्याद्रीच्या कड्यामधून ही आरोळी घुमली एकमुखाने करता गर्जना धरती ही दुमदुमली चला करूया महाराष्ट्राचा हो चला करूया महाराष्ट्राचा माझ्या महाराष्ट्राची शान साऱ्या देशात याला मान आम्हा आहे याचा अभिमान चला गाऊया गुणगान सारे करूया काही क्षणातच आपण सुरुवात करतोय कार्यक्रमा ज्या वेळेला आपण कुठलाही कार्यक्रमाचे नियोजन करतो तर ज्या वेळेला मी यांच्या सगळ्यांशी बोलले तर महिनाभरापासून आमची झोप नाही असं त्यांचं म्हणणं पडलं म्हणजे यांनी ह्या कार्यक्रमासाठी किती तयारी केलेली आहे आता त्याचंच एक उदाहरण जर तुम्ही बघितलं की भारतीय संस्कृती आपली कशी जपली जाते ती बघा इथे आपल्या लेकी आलेल्या आहेत ज्या लेझिम घेऊन आल्या आहेत आपल्या भगिनी आहेत ज्या टाळ घेऊन आल्या आहेत आणि आपलं सर्वांचं स्वागत आणि प्रमुख पाहुणे आणि यांचं सर्वांचं स्वागत करण्यासाठी त्या तिथे आता उन्हात काही परफॉर्म करणार आहे मग तिथून त्यांचं त्या आपलं स्वागतासाठी इथपर्यंत येणार आहेत
राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेशन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पाट्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची सानी 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 गाणी सानी 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 आंखों में लगा के वो काजल भागे वो जगाने वाली काली माँ महाकाली छम छम घुंघरुओं से हंसता दिखाने वाली काली माँ छम छम घुंघरुओं से हंसता दिखाने वाली काली माँ महाकाली उदाओ उदाओ पियो दिखाएंगे बसूं तला गाछ दिखत नहीं उदाओ 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 अखंड ज्योत देवते तुझारी राजनाथ दी अपार भाव भक्ती
गोपी राजेंद्र दशकुते पिंपळनेर यांचा पानापन्न झालंय आणि इतक्यामध्ये इतकं काही घडून गेलं. सगळे देवांचे आशीर्वाद इतके पटापट आपल्याला मिळाले की आमची आपल्याला हो केलं केलं क्षेत्रामध्ये सुरुवात आहे. ते सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, उद्योजक असेल, अशांचं हे कार्य करत असताना त्यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप मिळावी यासाठी श्रीहरी प्रतिष्ठान वर्षातून 2-3 वेळेस महिला असो पुरुष असो यांचा कर्तृत्व करणाऱ्यांच्या पाठीवरती थाप देण्याचं काम करत असते. या श्रीहरी प्रतिष्ठानने आजपर्यंत जवळजवळ 1998 पासून हे काम चालू आहे. आतापर्यंत झालेले 756 पुरस्कारार्थी महिला 400 पर्यंतच्या अशा यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. मग त्यांची यशोगाथा पुढे जावी जवळ हेच त्या ठिकाणी काम आम्ही करत असतो. हे काम करत असताना जे विविध क्षेत्रामध्ये असतात त्यांच्याकडनं आम्ही प्रस्ताव मागवतो, फाईल मागवतो. तुमचं काय कार्य आहे, कर्तृत्व आहे आणि ते फाईल घेऊन एक निवड समिती नेमली गेलेली आहे आणि त्यातून हे पुरस्कारार्थी निवडले जातात. मग हे पुरस्कारार्थींचा सत्कार करणं यासाठी हे श्रीहरी प्रतिष्ठान एकही रुपया घेत नाही, पैसे घेऊन पुरस्कार देत नाही. फक्त त्यांच्या कार्याचा गौरव करणं हेच या प्रतिष्ठानचं काम आहे. मग आज अशा ह्या महिला दिनानिमित्त ह्या उद्योजिका आपापल्या क्षेत्रामध्ये पुढे असणारे, कोणी नृत्यामध्ये, कोणी आपल्या गायनातून असं आपलं काम दाखवत असतात आणि अशांना आज आम्ही ह्या महिलांना पुरस्कृत करीत आहोत आणि त्यांनी आमचा प्रतिष्ठानच्या वतीने पुरस्कार स्वीकारावा आणि तुमचं कार्य अधिकाधिक वाढवत जावं ही शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. थोडंसं राहून गेलं होतं तर त्यातलं मी एक जे महत्वाचं घेतलं की जसं मी तुम्हाला बोलले की हे जे कार्य आहे म्हणजे मी जेवढं विचारलं तर 757 पुरस्कार आतापर्यंत इथून दिले गेलेले आहेत आणि कुणाकडनंही कुठलीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने म्हणजे देणाऱ्याने किती द्यावं त्याचं जिवंत उदाहरण दादा आणि स्नेहलताई इथे आपल्या समोर आहेत. एकदा पुन्हा आपण त्यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करू कारण की आज जे पण आपल्या डोळ्यांनी आज सगळं बघितलं, जो आनंद घेतलाय, तो सगळा आनंद जो मिळाला आहे तो फक्त स्नेहलताई आणि शरद दादा यांच्यामुळे. प्रमुख पाहुणे किंवा अतिथी जे व्यासपंचायत पाचोरा महिला व बालकल्याण समिती प्रमुख आहेत त्यांना काही पुरस्कार मिळालेले आहेत. काही म्हणण्यापेक्षा त्यांना बरेच त्यातले काही मी मोजके पुरस्कार इथे सांगू इच्छिते. महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक भडगाव तालुका येथे सुद्धा त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार असा मिळालेला आहे. त्यांची सुजाण पालकत्व जे आता खूप गरजेचं आहे, जिथे विभक्त कुटुंब ही एक संकल्पना कुठेतरी चालली आहे, त्याच्यामध्ये त्यांनी या विषयावर विविध त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच वेगवेगळ्या शाळेचे जे उपक्रम असतात त्याच्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या कलेमध्ये अजून पारंगत कसे होतील आणि सौ ज्योतिताई शशिकांत महालपुरे यांचा फुल फुलाची पाकळी एक प्रेमच्या श्रीहरी शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक प्रतिष्ठान नामपूर यांच्याकडनं आनंदाने स्वीकारावा आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी स्नेहलताई आणि शरद दादा यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. ती पण आलेले आहेत व्यासपीठावर. समोर पहा इकडं. ओके ओके. आणि
असे 45 वर्ग वेगवेगळ्या पद्धतीने त्या घेत आहेत. यानंतरचे प्रमुख पाहुण्या यांनी समाजासोबत घरातील त्यांच्या मुलांनाही खूप योग्य पद्धतीने त्यांना घडवून त्यांचं नाव अलौकिक केलेलं आहे. तर मी त्यांनाही विनंती करते, आता 3 तारखेला म्हणजे 3 मार्चला आपल्या समाज मुसळे जे RTO ऑफिसर MPSC च्या थ्रू त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. मी तुषार दादांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठाकडे यायचंय. त्यांचंही आगमन आपल्या कार्यक्रमाला झालेलं आहे आणि हा सन्मान मिळाल्यानंतरचा त्यांचा हा पहिलाच सत्कार आहे. तर हा सत्कार त्यांनी त्यांच्या आयुष्यात कायम लक्षात आहे. माझ्या माहितीप्रमाणे 3 नंबरची कन्या 2 नंबर ती 2 नंबर चालते. दादांची 2 नंबरची कन्या आमच्या नागपूरकरांच्या दृष्टीने आमचं उर बघून आलं की आमचा बाचा इतका उत्तुंग बलाने घेतले. एकदा टाळ्या. सत्कार करायला आल्यावर त्यांची पहिली इच्छा ही होती की माझं इथलं जे ह्या मातीशी नाळ जोडलेली जे नातं आहे ते पहिले तुम्ही सांगावं. नागपूरचा भाषा म्हणून मी त्यांचा उल्लेख करेल आणि त्यांचा सत्कार स्नेहलताई करतायत आणि खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप परिश्रम असतात आणि आजच्या युगात जिथे कॉम्पिटिशन इतकं भरलेलं आहे, ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला 50-55% चालून जायचे. इथे पॉइंट टक्क्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा किंवा ते गुणवत्ता ती राहून जाते. तर पुन्हा एकदा जोरदार टाळी. एक जागा दिली होती उन्नती मंडळाला. त्या शाळेचं नाव त्यांनी दिलं होतं, माझ्या आजीचं नाव राधाबाई मुरलीधराबाई. म्हणजे श्री सन्मानाचा वारसा माझ्या आजोबांनी त्या काळी नसो होते, नेम धरणं सगळे होते. म्हणजे स्त्री ही ठरवलं तर काही करू शकते. त्यानंतर वर्दी घालून पुरुषाला खांदाला रात्री बेरात्री चेकिंग करणं, ट्रकवाल्यांशी डील करणं, त्यांना सगळं समजवणं हेही एक स्त्री करू शकते. या सगळ्या गोष्टी मी लहान पुरुषाच्या मागे कोणतरी स्त्री असते. माझ्या मागे माझी आई माझी बहीण यांचा सहभाग होता. एवढं बोलून जास्त मी तुमचा घेत नाही. यांच्याकडनं मोहितला सन्मान राहिली असती तर तिथे बहुतेक तिथेच आवाज निघाला असता. तर त्याचं खरंच कौतुक आणि पार पडलंय. हे तो आयुष्यभर हीच जागरूकता, ही समय सूचकता तो आयुष्यभर त्याच्यात ती रुजून ठेवेल अशी मी त्याला सांगते. मी आहे ना सकाळी 7:30 वाजेला आहे ना ऑफिसात बसलेलो होतो. अचानक आहे ना मध्ये एक बिबट्या आला. मी जेव्हा पाहिलं नाही ना बाहेर होता तेव्हा मला वाटलं एखादं कुत्र असेल म्हणून मी काही बाहेर पाहिलं नाही. मध्ये आल्यावर पाहिलं की तो बिबट्या आहे. मग मी म्हटलं जर आवाज करेल तर तो अटॅक करेल म्हणून मी आहे ना हळूचपणे उतरून दरवाजा लावून पळून गेलो. त्याने दाखवलेल्या प्रेझेन्स ऑफ माइंडमुळे त्याचाही जीव वाचला. सो प्लीज त्याच्यासाठी पुन्हा जोरदार क्लॅप. 17 नावं आलेली. त्याच्यातले 5 पुरस्कार आपण घेणार आहोत. ह्या 5 पुरस्कारांचा क्रम पण दादांनी वयाप्रमाणे जी व्यक्ती ज्येष्ठ आहे त्यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. पुरस्काराचं नाव मी घेईन, ती व्यक्ती येते आणि ती पुरस्कार घेते तोपर्यंत मी त्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर आणि ह्या पुरस्कार देण्यासाठी काही जोड्या आहेत, त्यांची नावं त्यांनी पण व्यासपीठाकडे यायचं आहे. संभाजीनगर श्रीमती मनीषा रमेश वाणी 40 गाव आणि सौ कल्पना सुनील शेंडे यांना कथा संग्रह, काव्य संग्रह, संगीत साहित्य, आत्मपरिचय, साहित्य परिचय अशा बऱ्याचशा गोष्टींचं त्यांचा सगळं मालेगाव यांची सहचारिणी सिनियर कॉलेजला त्या प्रोफेसर आहेत. आझादनगर पोलीस स्टेशन मध्ये महिला हक्क संरक्षण समितीच्या त्या सही करते की त्यांनी व्यासपीठाकडे यावे आणि आमचा सत्कार स्वीकारावा. त्यांच्या सत्कारासाठी मी कार्यकर्त्या आहेत. 2019-20 मध्ये आलेल्या कोरोनाच्या अपघातीमध्ये
समाजातील महिलांना त्यांनी धीर देऊन, कारण की तो काळ खूप वाईट होता, त्यांनी त्यावेळेला त्यांना सगळ्यांना मार्गदर्शन केलं आणि आपली ती जोडीने आले आहेत. समजा चुकून जरी माझ्याकडनं नाव राहिलं, मी घेताना पूर्ण नाव घेते, तर त्यांनी कृपया लवकर व्यासपीठाकडे या माधुरीताई पेठे संभाजीनगरहून आपल्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार इकडे करतायत श्री दीपक व सौ भारती दीपक पाटकर आहेत. त्यांचा त्या आता ऍक्च्युली रिटायर्ड झालेल्या आहेत. नाही, रिटायर्ड नाही, सॉरी, ते रिटायर्ड नाही आहेत, अजूनही त्यांचं त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. नृत्य करणे, मैत्रिणी जोडणे, नवीन सभासदांना घेऊन नाटिका सादर. जिल्हा पंचायत उच्च प्राथमिक शाळा बागवान इथे त्या जळगावमध्ये शिक्षिका म्हणून काम करतात. फोन कर विचार पंडिता क्षमाताई यांना मी अभिवादन करते आणि आजच्या या गौरव नारी शक्ती पुरस्काराची मी सुरुवात दुर्गा ते स्वरूप असलेल्या आपल्या सगळ्या भगिनींना मी वंदना समर्पित करते. तत्पश्चात मी कथ्थकमधले म्हणजे अर्थात वेळेचं खूप बंधन असलं तरी मला अगदी थोड्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या होत्या आणि म्हणून मी त्यांना अट्टाहासाने सांगितलं की मला जेवढा वेळ हवा
किमान तेवढा मिनिमम वेळ मला तुम्ही द्या. परंपरेनुसार वंदना झाली, त्यात अंगाने जाणाऱ्या बंदिशी आम्ही सादर करत असतो. त्यात मी ताल 3 ताल 16 मात्रांचा द्रुतबंदिशी काही सादर करेन. त्यानंतर मराठी कवी राजा बडे यांनी मराठीत अनुवाद करून पंडित ताल मुकुंदराज देव यांनी त्याला संगीत दिलं आहे. त्याच्यावर मी दशावतारावर काही प्रस्तुती करणार आहे. आणि तत्पश्चात संत ज्ञानेश्वर माऊली कडे जो अहंकार असतो तो गळून पडण्यासाठी त्यांनी काही अगदी सहज मार्मिक अशी उदाहरणं दिली आहेत. त्या उदाहरणावर आधारित एक मी अभंग सादर करणार आहे. जास्त वेळ न घेता मी काय होय फोन नाही नंतर पाठवी देते ना तू बी जाय थोडा थांबी जाय 1 तास सामान दे 1 तास सामान दे जिम 15 मिनिट फोन नाही पाहिजे पाठवू नका 5 मिनिटासाठी तसे नाही होणार. आव सगळं थोडं फायनल Thank you.
पाठीवर वाहिली सफारी, पाठीवर वाहिली सफारी, वाचली तू वसुंधरा हे, वाचली तू वसुंधरा हे. केशव कासव रूप धरी, केशव कासव रूप धरी, कलंक शोभे चंद्रकलेवरी, कलंक शोभे चंद्रकलेवरी, धराधरी दलिताग्रावरी, धराधरी दलिताग्रावरी. केशव वराह रूप धरी, केशव वराह रूप धरी.
जय जगदीश हरी जय जगदीश हरी जय जगदीश हरी छड़ी बड़ी राजा तो बटुआ छड़ी बड़ी राजा तो बटुआ करी पर निरजले मन पावन करी पर निरजले मन पावन अद्भुत वामन रूप धरी अद्भुत वामन रूप धरी जय जगदीश हरी जय जगदीश हरी जय जगदीश हरी शास्त्र कुल संहारी तरी कर शास्त्र कुल संहारी तरी कर भृगुपति विसर्जित भूमि उठे भृगुपति विसर्जित भूमि उठे केशव भार्गव रूप धरी केशव भार्गव रूप धरी जय जगदीश हरी जय जगदीश हरी जय जगदीश हरी इंद्रजित वज्राज शकंधर इंद्रजित वज्राज शकंधर धर कापे जीवुनि धरणी धर कापे जीवुनि धरणी केशव रघुपति रूप धरे केशव रघुपति रूप धरे
शुभाता सदय हृदय है अनाथ नाथा सदय हृदय है अनाथ नाथा केशव बुद्ध शरीर